गुरुवारी दुपारच्या सुमारास पवईतील सुप्रसिद्ध RA स्टुडिओमध्ये काही लहान कलाकार मुलांना शूटिंगसाठी बोलावण्यात आलं. हे शूटिंगचं आयोजन रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं केलं होतं. पालकांनीही हे एक नियमित शूट असल्याचं समजून आपल्या मुलांना स्टुडिओत सोडलं. पण काही वेळातच घटनाक्रम भयवळ बनला. रोहित आर्याने सर्व पालकांना एक संदेश पाठवला, आज शूटिंगला वेळ लागणार आहे. त्यामुळे मुलांना आत भेटून घ्या, 10 मिनिटात भेट घ्या, नंतर भेटता येणार नाही असा संदेश काहीसा विचित्र वाटला. पण पालकांनी त्यावेळी फारसा संशय घेतला नाही. मात्र त्यानंतर काही वेळातच स्टुडिओचे दरवाजे बंद करण्यात आले. बाहेरचे सर्व संपर्क बंद झाले आणि रोहित आर्याने आत असलेल्या सर्व मुलांना ओलीस ठेवलं. काही मिनिटातच आर्याने एक व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात तो अत्यंत अस्वस्थ, रागवलेला आणि विचलित अवस्थेत दिसत होता. त्याने काही उत्पादन संस्थेवर, फिल्म इंडस्ट्रीतील लोकांवर आणि सिस्टीमवर अन्याय केल्याचा आरोप केला. त्याचा सूर असा होता की तो काहीतरी मोठं करून दाखवणार आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं RA स्टुडिओच्या बाहेर बंदोबस्त उभारला. मुलांच्या पालकांची गर्दी वाढत होती. सर्वत्र भीतीचं वातावरण होतं. पवई पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा आणि ATC युनिटची टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला पोलिसांनी शांततेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल 1.5 ते पावणे 2 तास रोहित आर्याशी फोनवर चर्चा चालू होती. पोलीस अधिकारी त्यांना समजावत होते की कोणत्याही मुलाला इजा होणार नाही याची खात्री द्या आणि शांततेत आत्मसमर्पण करा. परंतु रोहित आर्या काही केल्या ऐकायला तयार नव्हता. त्यानं वेळोवेळी धमक्या दिल्या की कोणी आत येण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील. त्याच वेळी त्या आतून काही आवाज येत असल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. पोलिसांना भीती होती की तो काही वेड्यापणाचं पाऊल उचलू शकतो. त्यामुळे निर्णय घेण्यात आला, तातडीचा बचाव ऑपरेशन सुरू करावं. पोलिसांनी एकाच वेळी 2 रणनीती आखल्या. एकीकडे त्याला फार फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवायचं आणि दुसरीकडं गुप्त मार्गाने आत प्रवेश करून मुलांची सुटका करायची. त्यासाठी शिडीच्या मदतीनं स्टुडिओच्या टॉयलेटच्या खिडकीतून प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जबाबदारी ATC सेलचे API अमोल वाघमारे यांनी घेतली. ते सध्या साध्या कपड्यामध्ये कोणतीही ओळख न दाखवता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसंच ते आत पोहोचले. रोहित आर्याला काहीतरी संशय आला. त्याने आपल्या बॅगमधून शस्त्र, कदाचित पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघमारे यांनी अत्यंत चपळाईने त्याच्यावर गोळी झाडली. त्यात रोहित आर्याचा मृत्यू झाला. काही सेकंदातच पोलीस दलाने आत प्रवेश करून सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढलं. सदैवाने कोणत्याही मुलाला काही इजा झाली नाही. या घटनेनंतर RA स्टुडिओने तात्काळ निवेदन जारी केलं. त्यांनी म्हटलं आहे की काल आमच्या स्टुडिओमध्ये अनपेक्षित आणि धक्कादायक घटना बाहेर आली आणि व्यक्तींनी केलेल्या बुकिंग दरम्यान हा प्रकार घडलेला आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आमची टीम पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत आहे. पुढेही आम्ही कलाकारांना सुरक्षित आणि सहकार्यपूर्ण वातावरण देण्यास कटिबद्ध आहोत. ही घटना समजल्यानंतर मुलांच्या पालकांमध्ये तीव्र भीती आणि संताप पसरला. अनेक पालकांनी प्रश्न विचारला, शूटिंगच्या नावाखाली कोणालाही मुलांना कसं बोलावता येतं? स्टुडिओ बुकिंग करताना सुरक्षा तपासणी का होत नाही? या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सर्व फिल्म स्टुडिओंना सूचना दिल्या आहेत की भाड्याने दिल्या जाणाऱ्या जागेचा पूर्ण पडताळा करावा आणि शंका असल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. तर या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.